नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीएमसी छत्रपती संभाजीनगरमध्ये बघा वर्ग 4 संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आता बघा या भरतीचा जो रिझल्ट आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आता या रिझल्ट बद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्यासोबतच बघा ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी पुढील प्रक्रिया काय असणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला तुमचे नाव कशाप्रकारे बघता येणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया. तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून बघा अशाच नवीन अपडेटबद्दल तुम्हाला सर्वप्रथम माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की 1 जानेवारी 2026 म्हणजेच की नवीन वर्षाला जर बघितलं तर अतिशय आनंदाची बातमी जी आहे ती आलेली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून जर बघितलं वर्ग 4 सरळ सेवा भरती परीक्षा निकालाबाबत ही जी सूचना जी आहे ते 1 जानेवारीला आलेली आहे. आता बघा यामध्ये काय काय माहिती देण्यात आलेली आहे ते आपण जाणून घेऊया. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय याच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील गट ड वर्ग 4 संवर्गातील समकक्ष व इतर रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता ऑनलाईन म्हणजेच की बघा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट स्पर्धा परीक्षा दिनांक 25, 26 व 28 ऑगस्ट 2025 या कालावधीत विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती. जे की बघा या रिक्त पदांसाठी जर बघितलं तर 25 ते 28 या तारखेदरम्यान जर बघितलं तर कॉम्प्युटर बेस्ड जे परीक्षा आहे ती घेण्यात आलेली होती. आता बघा सदर परीक्षेचा निकाल, निवड यादी व प्रतीक्षा यादी आज दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी या संस्थेच्या संकेतस्थळावर जे की बघा gmcaurangabad.com जाहीर करण्यात येत आहेत. म्हणजेच की बघा निवड यादी व प्रतीक्षा यादी जी आहे तुम्हाला 1 जानेवारी 2026 हे जे संकेतस्थळ तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे, यावरती प्रसिद्ध करण्यात म्हणजेच की जाहीर करण्यात येत आहे. याची सर्व परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी. निवड झालेल्या व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना मूळ कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. बघा निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जर बघितलं आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना मूळ कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक जे आहे ते संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि याबद्दलची जशी काही माहिती आपल्यापर्यंत मिळेल तशी मी तुम्हाला माहिती माझ्या टेलिग्रामवरती देणारच आहे. आता बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांनी ही सूचना बघितली नसेल तर बघा ही सूचना आणि सविस्तर ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केलेला असेल त्याचा जो निकाल आहे मी माझ्या टेलिग्रामवरती दिलेला आलेला आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल तर बघा टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार. त्यावरती तुम्ही जॉइन होऊन संपूर्ण माहिती बघू शकता. आता बघा तुम्हाला तुमचे नाव कशाप्रकारे बघता येणार, रिझल्ट कशाप्रकारे बघता येणार याबद्दलची माहिती मी तुम्हाला देतो. तर त्यावरती आपण जाऊया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता, की जे वेबसाईट आपल्याला सूचनामध्ये देण्यात आलेली होती त्यावरती आल्यानंतर तुम्हाला रिझल्ट बद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला यावरती मिळून जाणार आहे. सर्वप्रथम बघा तुम्हाला रिझल्टची जी नोटिफिकेशन आहे जी की आपण बघितली त्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे आणि प्रत्येक पदानुसार बघा तुम्हाला इथे रिझल्टची माहिती दिलेली आहे. ते आपण एक-एक करून बघूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता सर्वात प्रथम जर बघितलं तर क्लास 4 सर्व्हंट फॉर कॉलेज एस्टॅब्लिशमेंट या पदाच्या निकालाबद्दलची माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. आता बघा निकालाची माहिती जर बघितली तर यामध्ये काय-काय देण्यात आलेलं आहे तर बघा ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, पोस्ट नेम जे की बघा क्लास 4 सर्व्हंट फॉर कॉलेज एस्टॅब्लिशमेंट याबद्दलची माहिती तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. रोल नंबर, कॅन्डिडेटचे पूर्ण नाव आणि त्यासोबत बघा जर तुमचे नाव चेंज झालेले असेल तर समोर तुम्हाला नाव चेंज पण दिसून येणार आहे. जेंडरच्या बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय केलं, नॉन क्रिमिलियर आहे का, येस ऑर नो याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. त्याबद्दल बघा प्रत्येक जर का तुम्ही स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत किंवा दिव्यांग कोट्याअंतर्गत जर असाल तर याबद्दलची माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. आणि सर्वात लास्टला जर बघितलं तर बघा मार्क्स ऑब्टेन म्हणजे की तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे याबद्दलची माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. सर्वात हायेस्ट जो विद्यार्थी आहे तुम्ही इथं बघू शकता की 170 त्या विद्यार्थ्याला मार्क जे मिळालेले आहे. रिमार्क बघा कॅटेगरी तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. तर बघा या लिस्टमध्ये तुमचे नाव आहे का आणि तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केलेला होता आणि तुमचे नाव जर असेल तर समोरील प्रक्रिया काय असेल याबद्दलची माहिती मी तुम्हाला समोर देणारच आहे. तर बघा यासाठी जर बघितलं तर टोटल विद्यार्थी म्हणजेच की बघा 32 पेजेसची ही जी पीडीएफ आहे. आता बघा यामध्ये जर बघितलं तर एकूण किती विद्यार्थी जे आहे म्हणजेच की त्यांचा रिझल्ट लावण्यात आलेला आहे. तर 3252 एवढे जे विद्यार्थी आहेत त्यांचा जो रिझल्ट आहे तुम्हाला यामध्ये दिसून जाणार आहे. आता बघा ही जर बघितली तर फायनल लिस्ट लागलेली नाही आहे. जशी बघा कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट लागणार त्याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला समोर देणारच आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांची निवड यादी लागणार आहे सोबत बघा प्रतीक्षा यादी पण लागणार आहे. तर अशा विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीकरिता
लवकरच जे आहे बोलवण्यात येणार आहे आणि कागदपत्र पडताळणीकरिता बोलवण्यात येणार कुठे आहे आणि याबद्दलची माहिती जर बघितली तर अजून वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे. जशी काही वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येणार त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला समोर देणारच आहे. आता बघा काही पदांची जर बघितलं तर एका शिफ्टपेक्षा जास्त शिफ्टमध्ये पेपर झालेले होते. तर अशा शिफ्ट म्हणजेच की अशा पदाचं जर बघितलं तर नॉर्मलायझेशन स्कोर पण तुम्हाला मिळून जाणार आहे. जेणेकरून बघा त्या शिफ्टचा जर बघितलं तर नॉर्मल स्कोर केल्यानंतरच जो रिझल्ट आहे तुमचा दिसून जाणार आहे. तर बघा तुम्ही इथं बघू शकता, की प्रत्येक पदाचा जो निकाल आहे तुम्हाला यावरती दिसून जाणार आहे. तर बघा यामध्ये तुम्हाला कशाप्रकारे बघता येणार याबद्दलची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आता बघा क्लास 4 सर्व्हंट फॉर हॉस्पिटल या पदाचं जर बघितलं तर एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये पेपर झालेला होता. त्यानुसार जर बघितलं तर तुम्हाला इथं म्हणजेच की सेम तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे आणि सर्वात जास्त हायेस्ट विद्यार्थी जो आहे तुम्हाला 172 एवढे त्या विद्यार्थ्याला जे मार्क्स ऑब्टेन मिळालेले आहेत. तुम्ही इथं बघू शकता टोटल जर बघितलं तर 135 पेजेसची पी-डी-एफ आहे आणि यामध्ये बघा टोटल जर बघितलं किती विद्यार्थी जे आहे पेपरला गेलेले होते तर बघा 14,334 एवढे विद्यार्थी जे आहे ते पेपरला हजर राहिलेले होते. त्यांचा जो निकाल आहे तुम्हाला यावरती दिसून जाणार आहे. अशा प्रकारे बघा तुम्ही प्रत्येक पदाचा निकाल जो आहे तुम्ही बघू शकता किंवा बघा आपल्या टेलिग्रामवरती मी तुम्हाला दिलेला आहे त्यावरून तुम्ही बघून घ्याल. आता बघा ज्या विद्यार्थ्यांचे नाव लिस्टमध्ये आहे तर बघा त्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जेणेकरून तुमचे फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येऊ शकेल की नाही तर मी तुम्हाला सांगू शकेल. आणि बघा समोरची प्रोसेस जर बघितली तर कागदपत्र पडताळणीसाठी कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट लागणार आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये देणारच आहे. जेणेकरून बघा तुम्ही आतापासून जर बघितलं तर ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते की आपलं फायनल मेरिट लिस्टमध्ये सिलेक्शन होऊ शकेल तर अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले जे डॉक्युमेंट लागणार आहेत तर बघा त्यांचे डॉक्युमेंट तुम्ही क्लिअर करून घ्या. जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्हाला काही अडचण यायला नको. आणि बघा ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत त्यांचा रिझल्ट चेक केलेला नसेल तर बघा त्यांना जर काही अडचण येत असेल तर त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जेणेकरून मी त्यांची मदत करू शकेल. तर बघा अशी आजची महत्त्वपूर्ण भरतीची अपडेट जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. जेणेकरून ते त्यांचा रिझल्ट बघू शकतील. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.